रामकृष्ण संस्थांतर्फे या जंगलामध्ये होतो आहे आणि शेवटी जंगलच म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी कुठेही गाव नाही महाराज. गाव आहे तर चौबाजूने 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर आणि तरी सुद्धा बरेच मंडळी या ठिकाणी या देवाच्या आजूबाजूला सुद्धा वस्ती करून राहतात. तरी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण सर्वजण या सप्ताहाला भरभरून साथ देतात. अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण तसेच धर्मबीज या महोत्सवानिमित्त आपण दरवर्षी हा कार्यक्रम मोठा साजरा करत असतो. गेल्या वर्षी सुद्धा आपण साजरा केला. यावर्षी योग असा आला की मकर संक्रांत ही, मला तरी असं वाटतं, मी 1-2 जणांच्या जाणकार मंडळीकडून ऐकलं किंवा एकादशीच्या दिवशी मकर संक्रांत कधी येत नसते. याला कोणी म्हणतं 100 वर्षे, कोणी म्हणते 300, कोणी म्हणते 400. म्हणजे योग असा. आणि शेळके साहेबांचं आमचं काही हे नव्हतं. आम्ही एकच ठरवलं बाबा 7 दिवसाचा सप्ताह सुरू करायचा. योग आम्ही म्हणजे ती तारीख जी धरली की आपण पाहिलं नव्हतं की या दिवशी एकादशी येईल आणि याच दिवशी सप्ताह चालू झाला. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी देवालाही चांगलं घडून घ्यायचं आहे. आणि सप्ताहासाठी आपल्या या ठिकाणी आज नुकतंच हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज गायके यांनी एकादशी सारखंच कीर्तन केलं. कारण कीर्तन आपण ऐकत असतो, परंतु आपल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या आम्ही बॉर्डरवर आहे, त्यामुळे आम्हाला कीर्तनाची जी आवड जी असते ती थोडीशी वेगळी झलक पण लागते. परंतु महाराजांनी ती झलक व्यवस्थित सांभाळली आणि एकादशीच्या दिवशी जसं नामस्मरण पाहिजे असं सुंदर असं त्यांच्या तोंडून आपण श्रवण केलेलं आहे. आणि आजच्या सकाळच्या कार्यक्रमाचे जे अन्नदाते होते ते आनंदा शेळके साहेब, कर्नल साहेब, ते संभाजीनगर येथे राहतात. ते काही कारणास्तव या ठिकाणी हजर नाही झाले, परंतु त्यांचे बंधू म्हणजे शेळके साहेब जे या कार्यक्रमाचे सर्व आहेत. आणि आजच्या कीर्तनाचे जे सौजन्य आहे ते म्हणजे सातेवाडचे सरपंच माझे वडीलच सखाराम आसोबा बनकर हे या आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य त्यांच्याकडे आहे. आणि उद्या हरिभक्त बंडू महाराज चेके सुरा यांचं या ठिकाणी ठीक 8 वाजता कीर्तन होईल. आणि उद्याचे अन्नदाते आहे विकास वसंत जाधव आणि राजे भागवत जाधव. संध्याकाळचं त्यांचं अन्नदान आहे. आणि उद्याचं सौजन्य गजानन सखाराम बनकर माझे लहाने बंधू यांचं आहे. आणि या ठिकाणी जे कीर्तनासाठी आलेल्या ज्या महिला पुरुष असतील, आम्ही थोडंसं वेगळं नियोजन केलेलं आहे यावर्षी, किंवा आलेल्या सर्व महिलांना किंवा पुरुषांना चहा न देता आम्ही पाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्वांनी पारा घेतल्याशिवाय या ठिकाणून कोणी जायचं नाही, तिकडं नियोजन केलेलं आहे आमच्या मंडळींनी. आणि या ठिकाणी आपण पूर्ण सप्ताहामध्ये जे काही सौजन्यदाते कीर्तनाचे आणि शेवटच्या अन्नदान जे आहे त्याचं सौजन्य स्पेशल दिलेलं आहे. त्यामुळे थोडासा मंडळावर भार पण थोडं कमी ओझं होते. आणि आपण जर ज्यांनी सौजन्य घेतलेलं असतं त्याच दिवशी त्या अन्नदात्याचं आणि कीर्तनकाराच्या सौजन्याचं आपण महाराजांच्या हस्ते जो सत्कार ठेवत असतो. तर आजचे जे काही अन्नदाते आहेत ते या ठिकाणी हजर नाही, परंतु त्यांच्याऐवजी शेळके साहेब यांनी समोर यायचं आणि महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा नकार आहे की बाबा तरी तसं नसतं, कारण ज्या गोष्टी असतात ते करायलाच पाहिजे नियमाप्रमाणे. तर त्यांनी समोर यावं आणि महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा.